वेलकम अँड वेलकम बॅक टू द चॅनल। कसे आहात तुम्ही सगळे? आम्ही तर सगळे छान आहोत, व्यवस्थित आहोत, सुरक्षित आहोत आणि तुम्ही पण सगळे आहात ना। खूप सगळीकडे जोराचा पाऊस म्हणजे पावसाळा सुरूच झालेला आहे असं आपण समजायला पाहिजे। खूप ठिकाणी पूर परिस्थिती आहे, रस्त्यांवरती पाणी साचतं आहे। तर ह्या सगळ्यांमध्ये ऑफिस जे काही कुठेही जात असाल बाहेर तर काळजी घ्या। आणि खूप ठिकाणी आता लोक फिरायलाही बाहेर पडत आहेत पावसाळी सहलींसाठी, तर थोडंसं सगळीकडे सांभाळून। खूप वेळेला दरवर्षी आपण अनेक इन्सिडेंट्स ऐकतो मग की ज्याच्यामुळे खूप हानी होते लोकांची, तर सगळं सांभाळून करा, सुरक्षित राहा। तुम्हाला सगळा पसारा दिसतोय आणि 4:10 कमी आहेत आणि मी स्वच्छ परत एकदा सगळं आवरून रेडी झालेली आहे संध्याकाळसाठी। विशेष असं काहीच नाही आहे। वेणूला कालच आम्ही आजीकडे म्हणजे माझ्या माहेरी सोडलंय राहायला, कारण ती गेले 2 महिने राहायला गेलीच नव्हती। सो आजी आजोबा पण मागे लागले होते माझे आई बाबा की सोडणार राहायला, तर मग तिला आता सोडलेलं आहे तिकडे राहायला थोडे दिवस। आणि मामा पण रोज फोन करायचा तिचा, कधी येते। आणि सुधनबाई ऑफिसला ॲज युजुअल गेलेला आहे आणि गेले 2-3 दिवस काही वेगळे विषय चाललेले आहेत जे पुढे आता तुम्ही व्लॉग्स कंटिन्यू केले आणि सबस्क्राईब केलं, कंटिन्यू राहिलात, व्लॉग्स बघत राहिलात, मिनी व्लॉग्स पण, शॉर्ट्स पण आणि फुल लॉंग व्हिडिओ पण, की तुम्हाला सगळे अपडेट्स मिळत जातील। सो अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। तर हे सगळं असं का पसरलेलं आहे आणि आता मला सगळं एक आवरायचं आहे, हे सगळं पुढे तुमच्यासोबत शेअर करत जाणारच आहे। पण त्याआधी मला आता आधी काय करायचं आहे की चहा करते थोडासा, किंवा मग चहा नाही केला तर माझ्याकडच्या अजून कामाला येतात त्या मावशी यायच्या आहेत, जसं मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की त्या उशीर येतात माझ्याकडे 5-5:30ला संध्याकाळी। या ज्या एरियात मी राहते तिथे ही अशीच पद्धत आहे सगळ्या मावशांची, की त्या दुपारी 2-2:30च्या पुढेच कामाला येतात। तर ठीक आहे, जाऊ दे, तो सगळा विषय आता मी नंतर केव्हा तरी तुमच्याशी बोलीन। तर मग त्यांना मी चहा करतच असते, तर मी त्यांच्यासोबत तेव्हा चहा घेईन। पण मग मी आत्ता काय करणार आहे तर थोडंसं दूध गरम करते, थोडी भूक लागलेली आहे आणि एकटीच आहे तर मग जास्त काय करू उगाचच, म्हणून मग दूध ब्रेड खाईन किंवा थोडंसं मॅगी करीन, असं काहीतरी मी करीन आणि मग कामाला सुरुवात करीन। त्या येण्याआधी मला काही कामं करून घ्यायची आहेत तर ती करीन, म्हणजे मग नंतर सगळं झाडून पुसून स्वच्छ होईल। आणि सो स्टे ट्यून, काय काय होतं हे सगळं तुमच्यासोबत शेअर मी करतच राहते। जसं मी मगाशी म्हणलं की सगळीकडेच पावसाळा झालाच आहे सुरू, तेच सगळं बातम्यांमध्ये दाखवतात आहेत की प्रत्येक शहरामध्ये कशी सगळ्यांचीच तारांबळ उडलेली आहे। म्हणजे आता सरकारला तरी आपण काय बोलणार ना, कारण मॅनेजमेंटला पण एक असं अंदाज असतो की साधारणतः मे एंडपासून वगैरे सुरू होतो पावसाळा किंवा जून फर्स्ट वीक, पण आता हे सगळंच अचानकपणे सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळे सगळीकडेच गडबड गोंधळ जरा उडालेला आहे, तेच बातम्यांमध्ये दाखवत आहेत। आणि मग मी ही सगळी जी माझी इंडोर प्लांट्स आहेत त्यांना असं बास्केटमध्ये आणि एका टबमध्ये ठेवून ना बाहेर ठेवते आहे पावसामध्ये, कारण पावसाचं पाणी पण त्यांना मिळणं खूप गरजेचं असतं, कारण पावसाच्या पाण्यामध्ये असतं नायट्रोजन आणि ते त्यांच्यासाठी उपयुक्त असतं, त्यांच्यासाठी न्यूट्रिटिव्ह असतं, त्याच्यामुळे त्यांना रोज ह्याची इतकी गरज नसते, पण अधूनमधून पावसाळ्यामध्ये थोडंसं ठेवायला काही हरकत नाही आहे, ज्याच्यामुळे त्यांच्या वाढीसाठी खूप मदत होते। तर हे सगळं म्हणलं करून घेऊयात, कारण जेव्हा मी सुरू केला व्लॉग तेव्हा तुम्ही बघितलं 4 वाजायला आलेले होते, त्याच्यानंतर लगेचच अगदी 5-10 मिनिटातच मावशी आल्या, मग चहा पाणी वगैरे त्यांनाही केलं, मलाही केलं आणि मग तोपर्यंत त्या सगळं काम करून निघेपर्यंत 5 वाजलेच होते आणि त्यानंतर मग मी हे सगळं काम करायला घेतलं आणि मग पुढे व्लॉगही कंटिन्यू केला। आता म्हणजे आणि या झाडांनाही 1 आठवडा 2 आठवडे तरी आतमध्ये ठेवल्यानंतर पण खूप काही अशी पाण्याची गरज भासणार नाही, कारण की आता हवेतही मॉइश्चर आहे। आणि मग इकडे आता माझं वेणूशी किंवा सुधन्वाशी कोणाशी तरी फोनवर बोलणं सुरू होतं यावेळेला, आणि बहुतेक सुधन्वाशीच सुरू होतं, काही गोष्टींचं प्लॅनिंग चालू आहे त्याच्यामुळे। आणि ये जा करत फोनवर बोलत ये जा करत मी एक गोष्टी जागेवर ठेवणं, काही कपडे धुवायला टाकणं, आता तो स्वेटर होता वेणूचा तो मला धुवायला टाकायचा होता आणि ह्या सगळ्या कपड्यांच्या घड्याही करायच्या होत्या। आता पावसाळा म्हणजे ना हे फारच असतं कपड्यांचं, बापरे, उन्हाळ्यामध्ये ना अक्षरशः 1-1.5 तासामध्ये कपडे वाळून जातात, आपण दुसऱ्या तासाला आपण जागेवर पण ठेवून देतो, पण पावसाळ्यामध्ये हे वाळणं आणि मग त्याच्यानंतर ते पूर्ण वाळणं, मग ते घड्या करणं आणि तरीसुद्धा ते असं वाटत नाही की कडक व्यवस्थित वाळलेले आहेत कपडे, हे फार होतं। म्हणजे ऑलमोस्ट थोडंसं थंडीच्या दिवसांपर्यंत आता हा प्रकार एक
4-6 महिने तर सुरूच राहतो असा. त्यामुळे खूप कपड्यांचा सगळ्यांच्या घरीच असा ना पावसाळा सुरू झाला की ढीगच्या ढीग लागलेला असतो. धुवायचे, घड्या करायचे, वाळत घालायचे. हे मला असं वाटतं आपल्या सगळ्या गृहिणींचं आता एक मोठं काम सुरू झालेलं आहे. सतत मग ते रात्री ज्या खोलीमध्ये कोणी जास्त नसतं जात किंवा झोपत नाही तिकडे मग फॅन खाली स्टँड ठेवायचे, दोऱ्या बांधायच्या, हे सगळं करावं लागतं. कारण बाल्कन्यांमध्येही आपण असं जास्त नाही वाळत घालू शकत. कधी वेडावाकडा पाऊस वारा येतो, मग कपडे परत भिजतात, खराब होतात. हे असं आपलं सगळ्यांचं सुरू असतं. एकीकडे तेच बातम्यांमध्ये मी बघते आहे, बापरे सगळीकडे मुंबई काय, बारामती, कोकण, कोल्हापूर सगळीकडे, सांगली वगैरे भरपूर पाऊस झालेला आहे सुरू. आणि सगळ्यांची तारांबळ उडलेली आहे. आणि कळत नाही आहे शेतकऱ्यांना, तर हेच कळत नाही की आत्ता करूयात पेरणी का अजून वेळ आहे. कारण ॲक्च्युली तसं जून जुलैच्या पुढे पेरण्या वगैरे होतात ना, त्याच्यामुळे त्यांना पण सगळं गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे एकंदरीतच. म्हणजे आपल्याला ना कधी कधी असं वाटतं की शहरातल्या गोष्टी त्या मनाने सोप्या वाटतात कधी कधी, पण म्हणजे आपल्यापर्यंत जेव्हा धान्य येतं ना ते आपण खूप सहजरित्या वापरतो किंवा नको असेल तर खूप जणं टाकूनही देतात. पण त्याची आपल्यापर्यंत येण्याची जी प्रोसेस आहे बापरे, त्याच्यासाठी किती कष्ट, किती सगळे प्रेडिक्शन्स आणि किती गोष्टी असतात ह्याचा कधी विचार नाही केला जात. सो म्हणूनच आपल्याला ना ह्या सगळ्या गोष्टींचा ना ग्रॅटिट्यूड असायला फार गरजेचं आहे. म्हणजे असायलाच पाहिजे कृतज्ञता ह्या सगळ्या गोष्टींबद्दल. एक वेळ 2 घास आपल्याला कमी गेलं ना पोटात चालेल, पण अति करून ते वाया घालवायला नाही पाहिजे आपण. हे आपल्या घरामध्ये हा एक नियम असायला पाहिजे असं मला वाटतं. आणि मग अंधार बघा तुम्ही किती पडलेला आहे. म्हणजे 6-6:30लाच 8-8:30 वाजल्यासारखं वाटतं आहे. बापरे, म्हणजे एवढा अंधार पडून गेलेला आहे, इतकं सगळं ढग दाटून आलेले आहेत आणि एवढा पाऊस सुरू आहे बाहेर. आणि मग मी एकटी असल्यामुळे ना मी फक्त मॅगी केली. आत्ता खायला भूक लागलेली होती खूपच. आणि खरं सांगू का, नंतर मग मी आज काही डिनर असंच काहीच केलं नाही. ही मॅगीच मी ॲज अ डिनर म्हणून खाल्ली. आणि आता काय करावं लागतं की रोज सकाळीच आता होतं असं नाही, कपड्यांचं मशीन पाऊस सुरू झाला गेल्या आठवड्यात तेव्हापासून, कारण कपडे कधी वाळतात. आता मगाशी वाळले, मग त्याच्यानंतर मी आता संध्याकाळी हे मशीन लावलं. कारण नुसतंच कपडे धुवायचे आणि वाळत कुठे घालायचे हे पण जरा मॅनेजमेंट करावी लागते. आणि मग मला त्यावेळेला माझे ना हे 3 स्टँड उपयोग येतात. आता एक स्टँड मी आत्ता जरा हॉलमध्ये ठेवला आहे कारण शूट करायचं होतं, मग मला इथे जागा पुरली नसती. अदरवाईज 3ही स्टँड इथे ठेवले की फॅन लावला की एक रात्रीमध्ये बऱ्यापैकी वाळतात. अगदी सगळे वाळतात असं नाही, पण नेक्स्ट डे इव्हिनिंगपर्यंत वाळतात. तर आता हा म्हणजे मागच्या वर्षीपासून इथे राहते, तर हा माझा एक्सपिरियन्स आहे. तर आता हे सगळे कपडे मी वाळत घालून घेते आणि होतात. म्हणजे माझ्याकडे ना कपडे आणि भांडी, आम्ही 3घच जण असलो कुटुंबामध्ये तरी बऱ्यापैकी मुबलक प्रमाणात होत असतात भांडी आणि कपडे माझ्याकडे घासायला धुवायला, कारण तेवढा तसा वापर असतोच सगळ्या गोष्टींचा. आणि मलाही म्हणजे ऑफिसमध्ये सुधन्वा रोज जे ऑफिसमध्ये कपडे घालून जातो ते मी त्याला लगेच धुवायला टाकायलाच लावते. म्हणजे मला ते नाही आवडत असं कॅरी फॉरवर्ड बाहेरनं जाऊन आलेले कपडे. मग कोणीतरी माझ्याकडे नाहीच आहे, दरवाज्यांना पाठीमागे असं टांगायला मी केलेलंच नाही. ते कपडे असे टांगून ठेवा किंवा परत हँगरला लावून कपाटांमध्ये नाहीच आवडत मला. ते एकदा वापरून झाले दिवसभर बाहेर की ते आल्यानंतर धुवायलाच टाकायचे. म्हणजे या पद्धतीनेच मी सिस्टीम ठेवलेली आहे. आणि मग नंतर मध्ये जरा ना मी थोडासा आराम केला, कारण मला चमक भरलेली आहे किंवा उसण भरलेली आहे पण म्हणूयात जरा पाठ आणि कमरेच्या मध्ये, त्याच्यामुळे मला बऱ्यापैकी पेन होत आहे. म्हणून मग मी थोडंसं ना पिशवी वगैरे गरम पाण्याची शेकून आराम केला. आणि मग त्यानंतर मी आंबे भिजत घातले. सुधन्वा यायची वेळ झालेलीच होती म्हणून मग मी एक अर्धा पाऊण तास आंबे भिजत घातले आणि म्हणलं मिल्कशेक करूया, म्हणजे दोघांनाही 1-1 कप असा होऊन जाईल तो मिल्कशेक. आणि आंबे आता कारण एकदम वातावरण चेंज झाल्यामुळे ना आंब्यांची चव पण धडाधड बदलायला लागलेली आहे. आणि आहेत म्हणजे जे विकत घेतलेले पण आणि घरातले पण आईकडचे मी तुम्हाला एका मिनी ब्लॉगमध्ये दाखवले, तर तेही आता वेळेत सगळे खायचे. ब्लॉगच्या सुरुवातीला मी म्हणलं तसं पाऊस तर आता लागलेलाच आहे चांगलाच जोराचा. त्याचबद्दलच्या न्यूज आता परत एकदा लावलेल्या आहेत. मी संध्याकाळी थोडंसं काम करताना लावल्या होत्या, मध्ये मग मी बंद केलं होतं सगळं. आणि न्यूज वगैरे थोडंसं संध्याकाळी जे देवाचं म्हणते लावते ते सगळं लावलं होतं. आणि फायनली आता मी मिल्कशेक केलेला आहे, कारण आता ते आंबे सगळे संपवायचे आहेत, कारण वातावरण सगळं बदलत चाललेलं आहे.
सुधन्वाची आता वाट बघते आहे. आज मला जेवढी कामं करायची होती तेवढी मी केली. सगळं आवरून झालं आहे का? नाही झालेलं आहे आवरून, पण मी आज जेवढं ठरवलं होतं तेवढं केलेलं आहे. कारण जसं मी तुम्हाला म्हणलं की ती जी उसण भरली होती, आता ऑलमोस्ट 70-75% मला बरं वाटतं आहे बऱ्यापैकी. मध्ये जे मी ब्लॉगिंग केलं नव्हतं 2-3 दिवस, जसं मी मगाशी तुम्हाला म्हणलं, त्यामध्ये मी थोडासा आराम करून वगैरे ते झालं आहे बरं. पण आहे अजून थोडंसं, तर म्हणलं वाढायला नको, कारण पुढे मला खूप एनर्जी ठेवायची आणि पुढे व्यवस्थित सगळं फिट राहायचं आहे, कारण खूप गोष्टी आहेत पुढे प्लॅन आउट. त्याच्यामुळे म्हणलं ठीक आहे आता आज इथे काय चला सुधन्वा आलेला आहे आणि आता मी या ब्लॉगचं इकडे एंड करते. पुन्हा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.